नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तर आज आपण आलेलो आहोत कोकणामध्ये सुधागड तालुक्यामध्ये। हे आहे दर्यागाव किंवा ठाकूरवाडी पण म्हणू शकतो आपण। आज आपण निघालेलो आहोत अशा एका किल्ल्याला भेट द्यायला की जो रायगड आपल्या स्वराज्याची दुसरी राजधानी होण्याआधी या किल्ल्याचा विचार झाला होता राजधानी करण्यासाठी। किल्ल्याचं नाव आहे किल्ले सुधागड। अतिशय भव्य दिव्य किल्ला आहे आणि किल्ल्यावर जाण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला यावं लागतंय पाच्छापूरच्या पुढं एक दर्यागाव म्हणून गाव आहे। दर्यागावमध्ये एक प्राथमिक शाळा आहे। त्या शाळेच्या अगदी समोरून आपल्याला वर किल्ल्याकडे निघायचं। आज सुद्धा माझ्यासोबत आहेत माझे नेहमीचे साथीदार चिरतरुण व्यक्तिमत्व भगत सर। नमस्कार मित्रांनो, यांना तुम्ही आपल्या पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये पाहिलं असेल। आणि दुसरा सोबती आहे विशाल, जिल्हा बुलढाणा, माझ्या ऑफिसमध्येच आहे। मग ते सरसगडला आम्ही एकत्रच होतो। पण दर्यापूरमधून 15 मिनिटाचा ट्रेक चालू करून एका या छोट्या पठारावर येतो। याच ठिकाणी वन खात्याचं एक वॉच टॉवर उभा केलेलं दिसतं आपल्याला आणि समोर आहे सुधागड। पठारावरून लगेच आपण एका जंगलामध्ये प्रवेश करतोय। बरोबर ट्रेक चालू केल्यापासून 25 मिनिटात किल्ल्यावर जाणारी पहिली लोखंडी शिडी आपल्याला पाहायला मिळते। तर ही आहे किल्ल्यावर जाणारी पहिली लोखंडी शिडी। अरे हलतंय। या लोखंडी शिडीवरून आता आपण वर आलोय। वर आल्यानंतर या कातळामधले खोदलेल्या पायऱ्या आपल्याला पाहायला मिळतात। आपण पहिली शिडी वर चढून आलोय। लगेच आपल्या समोर थोडीशी उंच अशी किल्ल्यावर जाणारी दुसऱ्या 2 शिड्या आपल्याला पाहायला मिळतात। 2 एकमेकाला जॉईंटच आहेत। अरे हलतंय पूर्ण अख्खा जिना थोडासा हलतोय। मी असं जरी केलं तरी जिना हलतोय। त्यामुळं फार मोठ्या ग्रुपनं एकदम या जिन्यावर चढू नका। वाव, या जिन्याच्या अर्ध्यामध्ये येऊन थांबलोय आपण आणि या ठिकाणी आपल्याला जुनी लोखंडी शिडी पाहायला मिळते। पूर्वी इथून लोक वर जायचे या शिडीनं आणि इथं कातळात कोरलेल्या पायऱ्या पाहायला मिळतात। असेच वर जात होते। पण जिना चढून आता वर आलेलो आहे आणि पुन्हा एकदा तुम्हाला किल्ल्याचं रूप दाखवतो। या ठिकाणी आपल्याला दिसतोय हा आहे टकमक टोक। समोर या इथे एक आपल्याला बुरुज दिसतोय। तसाच बुरुज इकडे एक आहे, तो ॲक्च्युली याच्या पलीकडे आहे। जवळजवळ पाऊण तास झालेला आहे। थोडीशी विश्रांती घेतली आम्ही 10 मिनिटं आणि त्यानंतर पुन्हा चढायला सुरुवात केली। तर आपल्या समोर एक ग्रुप बसलेला आहे बघा। तर हा कॉकटेल ग्रुप आपण म्हणू शकतो, कारण याच्यात 32 शिराळा सांगली जिल्हा, ते कराडचे आहेत सातारा जिल्हा, यात तासगाव तेलंगणावाले आहेत बघा। झुकेगा नहीं साला। आणि यूपी वाले कोण? ते यूपी वाले आहेत बघा। तेलंगणावाला नाही तुम्ही कुठचे?
सातारा नाही, सातारा कुठे? प्रॉपर सातारा. अच्छा, सातारा सिटी. हां आणि अजिंक्य. हा मित्र बुलढाणा. हा, अरे वा. हां नाही, चांगला आहे. एवढ्या लांबचा मित्र पण. मित्रांनो, आता आपण किल्ल्याच्या खाली येऊन उभं राहिलो आहे. तुम्हाला वर दाखवतो. या ठिकाणी आपल्याला एक बुरुज दिसतोय वर. तर आता आपण किल्ल्याच्या प्रवेशद्वाराच्या खालच्या बाजूच्या पायऱ्या चढायला सुरुवात केलेली आहे. या ठिकाणी पायऱ्या थोड्या सुस्थितीत आहेत. तर समोर आपल्याला दिसतोय गडाचा दरवाजा. थोडीशी 2-3 नागमोडी वळणं घेऊन आपल्याला जायचंय वर. हा इथं किल्ल्याचा बुरुज दिसतोय. या ठिकाणी आपल्याला किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वाराचे काही अवशेष पाहायला मिळत आहेत. हे एक आपल्याला मोठा आडवा दगड. या ठिकाणी बुरुजासारखं एक बांधकाम पाहायला मिळते. कदाचित या ठिकाणी किल्ल्याचा पहिला दिंडी दरवाजा असू शकतो. समोर आपल्याला दिसते किल्ल्याची शेवटची चढाई दरवाजाच्या अगोदरची. हा आहे गडाचा चित्त दरवाजा. आता आपण चित्त दरवाजाच्या समोर आहे. त्याच्या त्या डावीकडचा भाग दाखवतो. या बाजूला बुरुज जो की ढासळलेला अवस्थेत आहे. थोडीशी बुरुजाची पुढची तटबंदी इथं दिसते. हा बुरुज आहे. समोर इथं दरवाजा आहे आणि हा या बाजूचा बुरुज आहे. फक्त आता हे झाड जे आहे, हे झाड आता किती दिवस या बुरुजाला टिकवून ठेवते ते माहीत नाही आपल्याला. कदाचित झाडामुळे दगड सुट्टे होऊन बुरुज ढासळण्याचा धोका संभवतो आपल्याला. कारण या ठिकाणी पाहिलं तर आपण जी दरवाजाला आतून लावण्याचा जो आडणा असतो, आडणा सरकवण्याची इथं जागा दिसते. इथं सुद्धा एक खाच दिसते दरवाजाची. या बाजूचा भाग आहे तो कोसळलेला आहे आणि हा दरवाजाच्या खालचा भाग. तर दरवाज्यातून आपण वर आलोय. डाव्या बाजूला बुरुजावर जाण्यासाठी एक वाट पाहायला मिळते आपल्याला. तर आपण बुरुज वरून पाहूया. या ठिकाणी एक फलक पाहायला मिळतो आपल्याला, चिलखती बुरुज. या बुरुजावर या ठिकाणी खाली जाण्यासाठी एक वाट पाहायला मिळते आपल्याला. खाली एक या बुरुजाला चिलखती संरक्षण दिले, त्याच्यावर जाण्यासाठीची वाट आहे. याच्यात जाण्यापूर्वी तुम्हाला वरून बुरुज बाहेरच्या बाजूने कसा आहे तो दाखवतो. तर याला चिलखती बुरुज का म्हटलंय ते तुम्हाला दाखवतो. खाली जर पाहिलं आपण तर या बुरुजाला या पद्धतीनं खाली एक नवीन बुरुज बांधून याला मजबूती देण्यात आली. एखाद्या बुरुजाला जर बाहेरच्या बाजूने असे एक्स्ट्रा संरक्षण दिलेलं असेल किंवा मजबूतीसाठी चिलखताप्रमाणे त्याला खाली एक नवीन बांधकाम दिलेलं आहे. तर त्यामुळे याला चिलखती बुरुज असं म्हणतात. या ठिकाणी बाहेर जाण्यासाठी असा खाली आपल्याला रस्ता दिसतोय. तर आपण खाली जाऊन पाहूया. अगदी एका वेळी एकच माणूस जाऊ शकेल एवढीच रुंदी आहे या रस्त्याची आणि पायऱ्या सुद्धा उंच आहेत. त्यामुळे थोडंसं खाली लक्ष ठेवूनच आपल्याला उतरायचे. आणि सर्वात महत्त्वाचं, आता मी धडकलो याला, थोडंसं पुढे सुद्धा लक्ष ठेवायचंय. आणि या ठिकाणी बघा खूपच कमी उंची आता राहिलेली आहे.
इथून अक्षरशः रांगेत जावं लागणार आहे बाहेर आपल्याला. छोटी वाट आहे, अक्षरशः खाली रांगत यावं लागतंय. या ठिकाणी या बुरुजाला अशा पद्धतीने बाहेरून नवीन तटबंदीचं संरक्षण दिलंय, त्यामुळे याला चिलखती बुरुज असं म्हटलं गेलंय. तर चिलखती बुरुज पाहून आपण पुन्हा एकदा जिथून वर गडावर आलोय त्या ठिकाणी आलो. आता इथून वर पायऱ्या चढून जाऊया. तर वर आल्यानंतर उजव्याच हाताला आपल्याला एक चौकीचं बांधकाम पाहायला मिळते. छोट्या आकाराची एक चौकी दिसते आणि या चौकीच्या खालच्याच बाजूला आता आपण पाहिलेला बुरुज आहे. शेजारीच या ठिकाणी आणखी एका बांधकामाचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच्या शेजारी चिलखती बुरुज आणखी एक इथं फलक दिसतोय पूर्वेकडील चिलखती बुरुजाचा. आधी पाहून येतोय माघारी. तर या ठिकाणी सुद्धा आपल्याला जागोजागी बांधकामांचे अवशेष पाहायला मिळतात. आता हे गवतामध्ये झाकून गेलेले आहेत. तर या ठिकाणी आपल्याला बांधकामाचा पाया खालचा त्याचे दगड दिसत आहेत आपल्याला. ज्या अर्थी महाराजांनी रायगड आधी सुधागडचा राजधानी म्हणून विचार केला होता, त्या अर्थी या किल्ल्यावर अजून सुद्धा गाडले गेलेले किंवा ज्याची उत्खननाची गरज आहे असे भरपूर अवशेष असण्याची शक्यता आहे. तर समोर आपल्याला दिसतोय गडाचा पूर्वेकडील भव्य दिव्य असा चिलखती बुरुज. अतिशय सुंदर असा बुरुज आहे हा. आणि हा बुरुज आपल्याला पाठीमागे किल्ला दिसतोय. किल्ल्याचा हा उंच भाग पाठीमाग आहे आणि हा पूर्वेकडील बुरुज थोडासा खालच्या भागामध्ये तयार करण्यात आलेला आहे. तर हा सुद्धा चिलखती आहे, त्यामुळे याला सुद्धा बघा. इथून बुरुजाच्या मागच्या बाहेरच्या बाजूला जाण्यासाठी एक वाट आहे. तर आधी आपण वरून पाहणार आहोत हा चिलखती बुरुज. हा पूर्वेकडील बुरुज आहे आणि याला चिलखती संरक्षण अशा प्रकारे दिलेलं आहे. तर या बुरुजावरून आपल्याला हा पाठीमाग पूर्ण सुधागड, हे सुधागडाचं टकमक टोक. आपण वर बुरुज पाहून आलो. तर आता बुरुजाची जी चिलखती तटबंदी आहे तर त्याच्यामध्ये आपण जाऊया बाहेरच्या बाजूला. याला सुद्धा एक छोटासा दरवाजा आहे. या दरवाजाला आतल्या बाजूला लॉक करण्यासाठी इथं 2 खोबण्या दिलेल्या आहेत. बुरुजाला बाहेरच्या बाजून एक्स्ट्रा मजबूती देण्यासाठी ही नवीन तटबंदी घातलेली आहे आणि या रचनेला चिलखती तटबंदी असे म्हणतात. तर आपण तो पूर्वेकडील बुरुज पाहून पुन्हा एकदा या फलकाजवळ आलेलो आहोत. या बाजूला चित दरवाजातून वर आलो. आता आपण इथून वर पुढचा किल्ला पाहण्यासाठी वर जातो. आपण इथून आता वर आलोय. वर आले लगेच वर येताना तुमच्या डाव्या बाजूला इथे एक झाड दिसतंय. त्या झाडाच्या बुंद्यामध्ये एक पाण्याचा टाका आहे. तर तुमच्याकडे पाणी पुरेसं नसेल तर इथंच तुम्ही पाण्याच्या बाटल्या भरून घ्यायच्यात. समोर आपला चित दरवाजाच्या शेजारचा चिलखती बुरुज आहे. त्याच्या अगदी अपोजिट साईडला या ठिकाणी पाण्याचं एक छोटंसं टाकं पाहायला मिळतं. पाणी अतिशय स्वच्छ आहे, त्यामुळे आपण हे पाणी पिण्यासाठी वापरू शकतो. आतमध्ये सुद्धा आपण पाहू शकतो बरंच खोलपर्यंत आत टाकं दिसतंय आपल्याला. आपण आता पाण्याचे टाकं पाहून आलोय. आता आपण वर इकडं किल्ल्याकडे निघालोय. आपण किल्ल्यावर निघालोय आणि वर जाताना या ठिकाणी सुद्धा आपल्याला काही वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. इथं सुद्धा आहे पुढं वर बघा. किल्ल्याचा वरचा पसारा खूप मोठा आहे.
वर फिरायला खूप वेळ लागतो आणि याच्या आकारामुळेच कदाचित याची दुसरी राजधानी म्हणून पाहणी करण्यात आली असावी. आपण खालच्या बाजूनं असंच इकडनं चालत आलो आहे. चालत आल्यानंतर ही अशीच वाट इथं आली. इथं आपल्याला काही तटबंदीसारखं एक बांधकाम बघायला मिळतं. ते आता पायवाट ती दोघं तिकडनं चाललेत, पण ही जी वाट आहे ही मुख्य वाट दिसते, कारण इथं आपल्याला थोडे पायऱ्यांचे अवशेष पाहायला मिळतात. ते पाहून घेऊया. तर या ठिकाणी आपल्याला पायऱ्यांचे अवशेष पाहायला मिळतात. नंतर वर हा जो आहे हा मला वाटते पाण्याच्या प्रवाहाचा मार्ग आहे आणि ही वाट अशीच इकडं वर गेलेली दिसते. तर आता आपण इकडं जाऊया. या ठिकाणी पुन्हा आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतात. आता प्रॉपर पायरी मार्गाने आपण निघालो आहे. थोडासा वर आल्यानंतर इथं आपल्याला किल्ले सुधागड बारायगड परिवाराकडून हा बोर्ड लावलेला आहे. ए चला उठा उठा, लय वेळ झालाय, 1:30 वाजत आलाय. मित्रांनो, आम्ही सकाळी 10:30ला चढाई चालू केली. आणि एवढा उशिरा करण्याचं कारण म्हणजे काल आम्ही सरसगड आणि ठाणाळे लेणी 2 ट्रेक काल एका दिवसात केलेत. त्यामुळे रात्री इतकी गाढ झोप लागली, सकाळी उठायला उशीर झाला. मुक्काम केला होता पालीमध्ये. मग तिथून आवरून बेस विलेज पाच्यापूरच्या पुढं दर्या गाव आहे, तिथं यायला मला वेळ लागला. तर आता या पायरी मार्गाने इथं आलो आहे आपण. इथं जवळजवळ आपण किल्ल्याच्या टॉपवर पोचलेलो आहोत. आणि वर पाहिल्यानंतर आपल्याला या ठिकाणी बघा हे काही चौक्यांचे किंवा वास्तूंचे अवशेष पाहायला मिळत आहेत. आणि ह्या भागात जर पाहिलं आपण तर संपूर्ण ह्या पूर्ण पठारावर किल्ल्यावर आपल्याला सगळे वास्तूंचे अवशेष पाहायला मिळत आहेत. त्या पायरी मार्गाने आपण ज्यावेळी वर येतो त्यावेळी उजव्या बाजूला आपल्याला गडाचे जास्तीत जास्त सगळे अवशेष पाहायला मिळत आहेत. आता हा जर आपण बघितली वास्तू तर बघा ही भिंत, ज्या भिंतीजवळ आपण उभा आहे ती या बाजूची भिंत आपल्याला पाहायला मिळते. आता बरेच जण म्हणतील काय दगडगोटे तर उरलेत फक्त, पण इथं आल्यानंतर तुम्ही फक्त कल्पना करायची की ही वास्तू जर सध्या पूर्ण उभी असती तर ती कशी दिसली असते. तशीच वास्तू या सुद्धा बाजूला सुद्धा आहे. आता ह्या वास्तूचं बघा इथे एक हा मोठा आपल्याला इथं सुद्धा हा मोठा पाया पाहायला मिळतो. त्यामुळे इथं सुद्धा एखादा वाडा वगैरे असण्याची शक्यता आहे. ही कदाचित वाड्याची बाहेरची बाजू किंवा ओसरी असू शकते, हा मुख्य भाग असू शकतो. अशीच आपल्याला पलीकडे सुद्धा काही वास्तू इकडं पाहायला मिळतात. इथून आपल्याला हा समोर जो दिसतोय हा आहे किल्ले घनगड. हा, आणि थोडंसं तसं डाव्या बाजूला जर आलो आपण तर या झाडाच्या अगदी पाठीमागं मध्ये खास दिसते बघा डोंगर, तो आहे किल्ले तैलबाईला. आणि बरोबर या बाजूला पलीकडं नंतर आपल्याला दिसेलच तिकडं आहे किल्ले सरसगड. इथे जे लोक तळाव लागेल सिद्धेश्वर मंदिर तळाव. हां, इथे आणि ते भोराई देवीचं बोहरादेवीच्या पुढे गेल्यावर त्याच्या पुढे गेल्यावर राजवाडा लागेल पहिला. हां, राजवाड्याच्या पुढे गेले का महादेव मंदिर आहे. ओके. महादेव मंदिर केले तर पुढे त्या पायऱ्यांनी पुढे गेले का देवीचं मंदिर लागेल. हां, मोठं मंदिर भोराई देवीचं. आणि मग तिथून खाली जावंच असलं तर महादरवाजा लागेल. जायचंच आहे होय, जायचंच आहे. बघण्यासारखं आहे. किल्ल्यावर आलं तर वास्तू ठेवायची नाही शिल्लक. हा. पुन्हा आपण येणार आहे का इथं? त्यामुळे किल्ल्यावर आल्यानंतर पण तो कधीतरी येणार. होय, नाही ना, एकदा किल्ल्यावर आपण दाखल झालो ना, कोपरा कोपरा बघायचा त्याचा. पुन्हा एवढ्या लांब आवर्जून येत 6 वाजता असू दे किती पण. 6 वाजता आणि मग टकमक टोकाकडे जायचं असेल तर देवीच्या मंदिरापासून या उजव्या बाजूला उजव्या पुढे. बाजूला वळायचं. लोक जाणारी आहेत. म्हणजे तिथे ते दारुगोळा कोठार बोलतात हा, ना. 3 कोठार आहे हा, ते, 3-4 चार कोठार. आहेत. 4. हा, त्या कोठाराच्या मधनं सरळ टकमक ओके टोक. ओके. इथून गडावर प्रवेश केला. इथून आता वाडे पाहिले आपण. पलीकडे सुद्धा आहेत काय अवशेष. इथून आता इकडे चालत आपण जाणार आहोत पुढे किल्ल्याकडे. तर आपल्याला या ठिकाणी सुद्धा काही वाड्यांचे, मोठे वाड्यांचे अवशेष पाहायला मिळत आहेत. हा हा, या ठिकाणी बघा. तर थोडंसं पुढं आलो आहे आपल्याला. इथं एक मंदिर पाहायला मिळते. इथं बोर्ड लावलेला आहे कमळतळे महादेव मंदिर, सिद्धेश्वर मंदिर या बाजूला आहे. याच्या अगदी अपोजिट जर आपण इकडे पाहिलं
तर खूप सारे इकडं सुद्धा इमारतींचे अवशेष पाहायला मिळते. हा सुधागड त्यावेळी किती महत्त्वाचा आणि या किल्ल्यावर शिबंदी सुद्धा तेवढीच असणार आहे मोठी. थोडंसं आपण ते अवशेष पाहून घेऊया आणि नंतर मंदिराकडे जाऊया. तर आता आपण त्या अवशेषांजवळ आलेलो आहोत. आता हे जर इमारती पाहिल्या तुम्ही तर ही बघा तटबंदी केवढी मोठी आहे. समोरची सुद्धा तेवढीच, ती थोडीशी उंचावर आहे. या बाजूला पहा. त्यामुळे इथं मला वाटतं जे प्रमुख लोक असतील किंवा सैन्य लोक, मॅक्झिमम वस्ती या पूर्ण सगळ्या ह्या भागामध्ये होती. पलीकडे सुद्धा ती दूरवर जरी बघितलं तिकडं सुद्धा आपल्याला इमारतींचे आणि वाड्यांचे सगळे अवशेष पाहायला मिळत आहेत. तर आता आपण पुढं जाऊया समोरचं मंदिर आणि कमळतळं पाहायला. या ठिकाणी सुद्धा आपल्याला जुन्या एखाद्या इमारतीचा पाया असल्याचे अवशेष पाहायला मिळत आहेत. इथं सुद्धा ही मोठी इमारत दिसते. या ठिकाणी बोर्ड आहे कमळतळे महादेव मंदिर. छोटंसं हा चौथरा एक इथं पाहायला मिळतोय. तरी समोर आहे श्री सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर. तर आधी आपण पाठीमागचं तळं पाहून घेऊया आणि नंतर मंदिर पाहूया. अतिशय सुंदर असं तळं आहे हे. तळ्याला बघा या बाजून तटबंदी आहे, पलीकडे सुद्धा तटबंदी पाहायला मिळते आपल्याला तळ्याची. आणि तळ्याचा जर पलीकडचा भाग बघितला तुम्हाला झूम करून दाखवतो. पूर्ण हा बांधून घेतलेला भाग आहे पलीकडच्या बाजूचा. तळ्यामध्ये पाणी आत्ता भरपूर आहे, पण पिण्यासाठी आपण हे वापरू शकत नाही. तर आता आपण कमळतळं पाहिलं आहे. आता हे मंदिर पाहून घेऊया. मंदिराच्या आवारात आता प्रवेश केला आहे आपण. हा मधोमध आपल्याला एक चौथरा दिसतोय. त्या चौथऱ्यावरच श्री गणेशांची एक सुंदर मूर्ती पाहायला मिळते. मूर्तीच्या पाठीमागं मधोमध खाली गोलाकार दगड, त्याच्यावर एक दीपस्तंभ पाहायला मिळतोय. दीपस्तंभ किंवा कर्पूर स्तंभ आपण म्हणू शकतो. त्याच्या समोर म्हणजे आतील मंदिराच्या समोर नंदी महाराजांची एक मूर्ती आहे. त्याच्या शेजारी एक छोटासा दीपस्तंभ आहे. मंदिर पाहून झालंय. पाठीमागं तळं पाहिलं. मंदिराच्या डाव्या बाजूला म्हणजे आपल्या डाव्या बाजूला इथं मोठ्या एका इमारतीचे तटबंदीचे अवशेष. आणि समोर जर पाहिलं तर या परिसरात खूप सारे मोठमोठे वाडे आणि इमारतीचे अवशेष आहेत समोर. इकडे मंदिर आणि तळे पाहून आपण तळ्याच्या बाजूनच किल्ला पुढचा पाहण्यासाठी निघालोय. तर इथं सुद्धा आपल्याला बरेचसे तटबंदी आणि अवशेष पाहायला मिळतात. या भागात सुद्धा बघा खूप सारे वास्तूंचे अवशेष पाहायला मिळतात. पूर्णपणे म्हणजे हा जो परिसर आहे सगळा सिद्धेश्वर मंदिर कमळ तलावाच्या आसपासचा सगळे इथं त्यावेळेची मुख्य नागरी वस्ती म्हणूया आपण, ती आय थिंक याच भागात असणार आहे. कारण सगळे अवशेष वास्तूंचे वाड्यांचे याच भागामध्ये पाहायला मिळत आहेत. या गडावर बरेच जण म्हणतात विशेष काय पाहिलं नाही, पण इतक्या साऱ्या वास्तू खूप साऱ्या वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळतात. पण याचं संवर्धन उत्खनन आणि जतन होणं खूप गरजेचं आहे. एकदा ते पूर्ण जर झालं अतिशय सुंदर किल्ला हा पाहायला मिळणार आहे आपल्याला. हा बघा परिसर पूर्ण सगळे इथं वास्तूंचे अवशेष सगळे पाहायला मिळतात आपल्याला. आता आपण जाणार आहोत या बाजूला. आपले जे साथीदार आहेत ते आता इकडनं निघाले चालत. आपण त्या बाजूला जाणार आहोत. आता बाकीची मंडळी निघालीत तिकडं. तर त्याच्या आधी मला ही एक वास्तू पाहायची. याचे अवशेष थोडे जास्त प्रमाणात चांगले आहेत. आणि इथं थोडंसं एक पाण्याचं तळं दिसते, ते पाहून घेऊया आपण. तर त्या तळ्याजवळ आलेलो होतो आपण. या ठिकाणी आपल्याला हे तळं पाहायला मिळते बघा. हे सुद्धा बाजूनं पलीकडे पाहिलं आपण तर हे साईडनं बांधून घेतलेलं आहे. इथं सुद्धा बांधलेलं दिसते आपल्याला. आणि जर आपण एक गोष्ट जर निरीक्षण केली तर या तळाच्या सभोवताली परिसरात कमळ तळ्याच्या परिसरात खूप सारे वास्तूंचे अवशेष आहेत. म्हणजे जिथं नागरी वस्ती आहे त्या लोकांना पाण्याची सोय करण्यासाठी त्या तळ्यांची निर्मिती केली, किंवा मग या तळे असल्यामुळं तिथं त्या वास्तू बांधल्या गेल्या राहण्यासाठी. इकडं सुद्धा भरपूर आपल्याला निवासस्थानं पाहायला मिळत आहेत. तर आता ही समोरची वास्तू जाऊन पाहूया आपण काय आहे ती.
आतापर्यंत आपण पाहिलेल्या वास्तूंमध्ये ही वास्तू थोडीशी त्यातल्या त्यात बऱ्याच स्थितीत आहे. पडझडच आहे ती, त्यातल्या त्यात अवशेष किंवा भिंतीची उंची थोडीशी जास्त आहे. तर आपण समोरच्या बाजूने बघूया. जर या वास्तू या शेजारी पाहिलं आपण तर भली मोठी या वास्तूला तटबंदी पाहायला मिळते आपल्याला. या ठिकाणी वेगळं कंपार्टमेंट दिसते पलीकडं, हा भाग वेगळा दिसतोय आपल्याला पाहायला. तसंच हा पलीकडचा जो भाग आहे तो एक सेपरेट भाग पाहायला मिळतोय. याला इथं छोटंसं एक प्रवेशद्वार सुद्धा दिसतंय आत जाण्यासाठी आपल्याला. तर हे का वाड्याचे अवशेष आहेत आणि हा आहे वाडा. वाड्याच्या बाहेरची ही मुख्य तटबंदी, ही वाड्याची आतली तटबंदी ही आहे. मुख्य वाडा आणि तटबंदी याच्यामध्ये आपल्याला ही एक छोटीशी स्पेस पाहायला मिळते. वाडा पण आत जाऊन पाहूया आत काय परिस्थिती आहे ती. तर आतमध्ये काही नाही, मोकळा पडलेला आहे वाडा सगळा. तर या बाजूला पाहिलं तर आपल्याला इथून पलीकडं एक वेगळी खोली असण्याची शक्यता आहे. इथून अलीकडचा हा वेगळा भाग आहे. मध्ये आपल्याला लाकडी खांब उभ्या करण्यासाठी ज्या खाचा असतात त्या सुद्धा जागोजागी पाहायला मिळत आहेत. कदाचित हा दुमजली सुद्धा असू शकतो वाडा. हा वाडा आपण पाहून घेतलाय. या वाड्याच्या आसपास सुद्धा हे बरेचसे वाड्यांचे अवशेष आहेत मोठी. मध्ये अशी रिकामी जागा आहे. या वाड्याचं एक वैशिष्ट्य सांगतो, वाड्याच्या पलीकडं चारी बाजूला पूर्ण रिकामी स्पेस भरपूर दिलेली आहे. त्यामुळे कदाचित हा गडावरच्या एखाद्या प्रमुख व्यक्तीचा वाडा असण्याची शक्यता आहे, कारण त्याला तटबंदी सुद्धा बऱ्यापैकी मोठी आहे. समोर एक इथं छोटीशी वास्तूचा अवशेष दिसत आहेत. या बाजूला सुद्धा बघा इथं वाड्याचे अवशेष आहेत. इथे थोडीशी रिकामी स्पेस आहे. त्यानंतर इथं वाड्याचे अवशेष आहेत. इथं सुद्धा अवशेष आहेत सगळे. या ठिकाणी आपल्याला एक छोटंसं तळ पाहायला मिळते बघा. या तळ्यामध्ये छोटी छोटी व्हाईट कलरची पांढऱ्या रंगाची फुलं आहेत. जर तुम्ही कास पठारला गेला असेल तर तिथं कुमुदिनी लेक आहे. त्या लेकमध्ये हीच फुलं आहेत कुमुदिनी. जर आपण पाहिलं तर बघा या जो रहिवास क्षेत्र आहे किल्ल्याचं आतापर्यंत जे आपण अवशेष बघितले त्याच्यातलं हे तिसरं तळ आहे. कमळ तळे झालं, याच्यात ते वाड्याच्या पाठीमागचा एक तलाव दाखवला तो, हे एक तळ छोटंसं. आणि लोकांना वापरण्यासाठी पिण्यासाठी पाण्याची भरपूर सोय त्यावेळी केलेली दिसून येते आपल्याला. या छोट्याशा तळ्याच्या शेजारी या ठिकाणी आणखी एका वास्तूचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही ती वास्तू आहे. इथं मध्ये मोठा उंचवट्यावरची वास्तूचा भाग दिसतोय. इथे एक चौथरा चौकोनी आपल्याला पाहायला मिळते. हा पण झाडीनं जो आपल्याला भाग आहे सगळा, याच्यात सुद्धा सगळीकडं वास्तूंचे अवशेष पाहायला मिळत आहेत आपल्याला. बरेच जण म्हणतात किल्ल्यावर काय पाहिला नाही जास्त काय नाही, 2-3 जर स्पॉट सोडले तर. पण फक्त तुमची नजर जर चौकस असेल आणि तुम्ही जर काही शोधण्याचा प्रयत्न केला तर भरपूर वास्तू तुम्हाला इथे सापडतील. आता हे गडावर काही लोकांची वस्ती आहे. तर हे काम बघितलं पूर्ण हे पण दगडात बांधलेलं आहे. कदाचित पूर्वीपासून सुद्धा वस्ती असू शकते. तर आपण किल्ल्यावरच्या एका मुख्य वास्तूजवळ आलेलो आहोत आणि ही वास्तू आहे किल्ल्यावरील पंत सचिवांचा वाडा. आता हा वाडा तरी सध्या बंद दिसतोय, याला कुलूप सुद्धा लावलेलं आहे. आतून जर हा वाडा पाहायचा असेल तर हा असा आहे. हा चौसोपी वाडा जो म्हणतो आपण, मध्ये रिकामी जागा, चारी बाजूनं ओसऱ्या आणि खोल्या असतात, याला म्हणतात चौसोपी वाडा. खरं तर हा उघडा असता तर आपल्याला बघायला छान वाटलं असतं एकदम मस्त, कारण पूर्ण बांधकाम हे लाकडी आणि वरचा पत्रा आत्ता नंतर टाकलेला दिसतोय. एका कोपऱ्यातून या बाजूला पुढच्या समोरच्या वर जाण्यासाठी पायऱ्या सुद्धा दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला हे बघा दगडी उखळ जातं, त्याचप्रमाणे काही दगडी वस्तूसुद्धा पाहायला मिळतात. हा आहे समोर वाडा, राजवाड्याच्या समोर हा एक खाली मुख्य मार्ग आहे किल्ल्यावरचा, दगडी फरसबंदीचा मार्ग आहे बांधून घेतलेला. तर आता आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो, या बाजूला आपल्याला इथं एक तटबंदीचा भाग पाहायला मिळतोय. तर हा सुद्धा भाग आपण खाली जाऊन पाहणार आहोत.
आपण इकडे पुढे जाणार आहोत. त्याच्या आधी आपल्याला या ठिकाणी एक मंदिरात दिसतंय, समोरच हा त्रिशूळ लावलेला आहे. इथून आता आत जाऊन ते मंदिर पाहून घेऊया. हा वाडा आहे, वाड्याच्या बाजूलाच हे मंदिर एक आहे. मंदिर आपण पाहून घेऊया. समोर मंदिर आहे, मंदिराच्या समोर नंदी महाराजां, इथे एका उंचवट्यावर एक चौथऱ्यावर एक मूर्ती म्हणजे दगड आहे, दगडावर एक मुखवटा कोरलेला दिसतोय, ते एक आहे. आता आपण आत जाऊन तुम्हाला मंदिर दाखवतो. मंदिराच्या समोर नंदी महाराजांची एक मूर्ती आहे आणि हे आहे मुख्य मंदिर. मंदिरामध्ये बऱ्याच देवदेवतांच्या मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात. हा परिसर अतिशय सुंदर आहे बघा, निसर्गरम्य परिसर आहे. समोर आता इकडं श्री भोराई देवी मंदिर आणि त्याच्या पलीकडे खाली महादरवाजा आहे आणि टकमकटोक किंवा दारुगोळा कोठारांकडे जाण्याचा रस्ता पण पुढंच आहे. त्याआधी आपण चोरदिंडी तटबंदी असा इथे एक फलक आहे, तर खाली जाऊन आपण चोरदिंडी पाहून येणार आहोत. आपण आता खाली उतरलेलो आहे. समोर आपल्याला तटबंदी दिसते, त्याच्या अलीकडेच इथे एक पाण्याचं टाकं पाहायला मिळतंय. पाणी तरी सध्या हे खराब दिसते, म्हणजे पिण्यासाठी आपण वापरू शकत नाही. समोर आपल्याला ही तटबंदी पाहायला मिळते. इथून जर खालचा नजारा बघितला तर किल्ल्याची दुर्गमता आपल्याला इथून अनुभवायला मिळते. या ठिकाणी सुद्धा पूर्ण तटबंदीचं बांधकाम खालपर्यंत, तटबंदी अशीच इथपर्यंत चालत गेलेली आहे. आणि समोर जर पाहिलं आपण, या ठिकाणी सुद्धा हे असं खाली बांधकाम केलेलं दिसतं. इथे एक बुरुज तयार केलेला आहे. तर तिथं बांधकाम कसं केलेलं असेल देव जाणो. तशीच बघा या ठिकाणी सुद्धा ही पूर्णपणे अशी मोठी तटबंदी आपल्याला पाहायला मिळते. उशीर खूप झालेला आहे, त्यामुळे थोडीशी मी आता गडबड करतोय, कारण पुढचे सगळं अजून पाहून व्हायचं आहे आपलं. तर आपण तसं तटबंदीच्या बाजूनं पुढं चालत आलो आहे. या ठिकाणी आपल्याला खाली उतरणाऱ्या पायऱ्या दिसत आहेत. इथं खाली काय आपण जाऊन पाहूया. वाव मित्रांनो, अतिशय सुंदर असा इथं चोर दरवाजा किंवा दिंडी दरवाजा, चोर दिंडी दरवाजा पाहायला मिळतोय. तो आपण पाहूया खाली जाऊन. अतिशय सुंदर असा खाली आपल्याला चोरदिंडी दरवाजा पाहायला मिळतोय. आणि याचा उत्तर अतिशय तीव्र आहे. आपण इथून थेट किल्ल्याच्या मुख्य तटबंदीच्या बाहेरच्या बाजूला येऊन पोहोचलेलो आहे. तर ही अशी किल्ल्याची भव्य दिव्य तटबंदी तशीच या बाजूला दिसते. या बाजूला अशी पूर्ण पसरलेली आहे. कदाचित पूर्वी इथून एखादी चोरवाट सुद्धा या नाळेनं खाली जाणारी असू शकते. तर आता आपण जाऊया माघारी. खूप याला तीव्र चढण दिलेलं आहे बघा. ही चोरदिंडी सहजासहजी नजरेस पडत नाही आपल्याला. आपण मुख्य मार्गावरून इकडे खाली उतरल्यानंतर थोडंसं तटबंदीनं पुढे चालत यावं लागते डाव्या बाजूला. त्यानंतर आपल्याला चोर दरवाजा पाहायला मिळतो. तर आता आपल्याला चोरदिंडी दरवाजा पाहून झालाय. आता आपण पुन्हा मुख्य मार्गाला वर जाणार आहोत. तर आपण चोरदिंडी दरवाजा पाहून आलोय, परत या मुख्य रस्त्याला लागतोय. आता हाच रस्ता सरळ भोराई देवी मंदिराकडे जातोय.
थोडं पुढं आलं की आपल्याला हा एक प्रशस्त मार्ग दगडामध्ये तयार केलेला दिसतोय. हा रस्ता जातोय थेट भोराई देवी मंदिराकडं. समोर आहे भोराई देवी मंदिर. चला तर मग आपण मुख्य राजवाडा पाहून या बाजूनं इथं आलेलो आहोत. समोर आपल्याला दिसतं हे भोराई देवीचं मंदिर. आता आपण मंदिर पाहून घेऊया. आपण सध्या श्री भोराई माता मंदिराच्या समोर उभे आहोत. मंदिराच्या अगदी समोर इथे एक छोटंसं जुनं पडक्या स्वरूपात मंदिर पाहायला मिळते. त्याच्यामध्ये आपल्याला हा एक तांदळ्या स्वरूपातील 2 मूर्ती पाहायला मिळतात. ते कुठल्या देवाचे किंवा कशाचे आहेत ते काही सांगता येणार नाही. आणि हा अगदी छोटासा एक दीपस्तंभ इथं आपल्याला पाहायला मिळतो. मंदिराच्या समोरच अतिशय सुंदर अशी एक दीपमाळ आपल्याला पाहायला मिळते. दीपमाळ अतिशय सुंदर आणि नक्षीकाम छान आहे. या दीपमाळेवरच या ठिकाणी श्री हनुमानांची मूर्ती आपल्याला कोरलेली दिसते. या दीपमाळेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ही दीपमाळ एका हत्तीवर पेरलेली आपल्याला दिसते. म्हणजे अशा पद्धतीने ती तयार केली. हे जे मधलं शिल्प आहे हे एका हत्तीचं शिल्प आहे आणि त्या हत्तीवर वरची दीपमाळ आहे. हत्तीवर माहूत सुद्धा आपल्याला दिसतो इथं. आपण जस्ट मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. प्रवेशद्वाराच्या जस्ट आतमध्ये आपल्याला एक भली मोठी इथं घंटा पाहायला मिळते. मंदिराच्या अगदी गाभाऱ्याच्या समोर सभामंडपामध्ये आपल्याला एक वाघाची मूर्ती पाहायला मिळते. समोर एक होमकुंड आहे. जर सभामंडप जर आपण पाहिला तर पूर्णपणे याचे खांब लाकडामध्ये तयार केलेले आहेत. त्याच्यावर अतिशय सुंदर असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतंय. आतमध्ये अतिशय प्रशस्त असा मुख्य गाभाऱ्याची एक मोठी खोली आहे आणि त्याच्या मधोमध देवीचं सुंदरसं असं मंदिर आणि एक छोटेखानी गाभार आपल्याला पाहायला मिळतो. मंदिरामध्ये गाभाऱ्यावर अतिशय सुंदर नक्षीकामाचा पितळीचा पत्र लावलेला आहे. नक्षीकाम अतिशय सुंदर आहे आणि मधोमध श्री गणेशांची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. आपण श्री भोराई मातेचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता मंदिराच्या आवारामध्ये इथं खूप साऱ्या वीरगळी ठेवलेल्या आपल्याला दिसत आहेत. युद्धामध्ये जे सैनिक कामी आलेले असतात त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ अशा वीरगळी तयार केल्या जातात. अशा खूप साऱ्या वीरगळी या मंदिराच्या आतील परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. समोर मंदिर आहे. मंदिराच्याच डाव्या बाजूला एक मोकळं पठार आहे छोटंसं आणि या पठारावर अशा पद्धतीनं खूप साऱ्या ज्ञात आत्म्यात जे वीर असतील किंवा थोर पुरुष असतील त्यांची स्मृतिप्रित्यर्थ बांधलेली स्मारकं किंवा काही लोक याला समाधी पण म्हणतात अशा आपल्याला दिसते. तर तिथं ही एक आहे जी अतिशय सुंदर आहे बघा. याच्यावरचं बांधकाम म्हणण्यापेक्षा दगडामध्ये कोरलेली आहेत. खूप सुंदर नक्षीकाम आहे याचं. या ठिकाणी थोडेसे मोठ्या साईजमध्ये हे चौथरी सुद्धा बांधण्यात आलेले आहेत. हे सुद्धा स्मृतीस्थळ किंवा स्मारकच आहेत. असंच या ठिकाणी सुद्धा आहेत. आता हे जर स्मारक पाहिलं आपण हे थोड्या मोठ्या आकारातले आणि याच्यावर पावले कोरलेले आपल्याला दिसत आहेत. अशीच काही स्मारकं या बाजूला सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. तसेच मंदिराच्या अगदी समोर या भागात सुद्धा बरीच स्मारकं आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर आता हा भोराई मातेचा मंदिर परिसर आपला पाहून झालेला आहे. तर आता आपण खाली महाद्वार पाहून येणार आहे. इथला महादरवाजा हा या किल्ल्यावरचं मुख्य प्रमुख स्थळांपैकी एक आहे.
हा रस्ता खाली महादरवाजाकडे जातो. तर त्याच्या आधी या ठिकाणी एक आपल्याला मंदिर पाहायला मिळते. तर मंदिर आहे श्री मारुतीरायांचं. मारुतीरायांचं दर्शन घेऊन आपण आता जातोय महादरवाजाकडे. समोरून छोटी असणारी वाट, जसं आपण इथं आलो आहे थोडीशी रुंद झालेली आपल्याला पाहायला मिळते. आणि हा बघा इथून पुढचा मार्ग जो आहे तो दगडानं बंदिस्त केलेला आहे, म्हणजे फरसबंदीचा मार्ग आपण याला म्हणू शकतो. हा महादरवाजाकडे जाणारा रस्ता अतिशय सुंदर आहे बघा, पूर्ण निसर्गरम्य आहे, सावली आहे झाडांची. जवळजवळ जंगलातूनच आपण खाली निघालोय असं वाटतं आपल्याला. काय विशाल, बरोबर ना? त्यामुळे वर ओपन एरियात फिरताना उन्हामुळे आलेला थकवा वगैरे इथं आल्यानंतर पूर्ण नाहीसं होतं आपलं. आपण खाली महादरवाजाकडे निघालोय. तर खाली जाताना सुद्धा या पूर्ण झाडांमध्ये जर आपण बघितले, इकडे सुद्धा वास्तूंचे भरपूर अवशेष आहेत. त्याचप्रमाणे या बाजूला पहा, संपूर्ण वास्तूंचे अवशेष आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण आता किल्ल्याच्या वरील भागातून आलोय महादरवाजा बघण्यासाठी. तर आपल्याला या किल्ल्याचा अतिशय सुंदर असा महादरवाजा इथं पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर रचना आहे बघा या दरवाजाची. मित्रांनो, ही वाट आहे ती धोंडसे गावातून किल्ल्यावर येणारी मुख्य वाट. पूर्वीच्या काळी या वाटेचा किल्ल्यावर येण्यासाठी प्रामुख्यानं वापर व्हायचा. या वाटेच्या खालच्या बाजूला तानाजी टाके आणि हनुमान मंदिर पाहायला मिळते. आणि आता आपण आहोत किल्ले सुधागडच्या महादरवाजाच्या बाहेरच्या बाजूला. तर आता पाहूया महादरवाजा. हा आहे किल्ल्याचा अतिशय भव्य दिव्य असा महादरवाजा. अतिशय मजबूत बांधकाम, दोन्ही बुरुज अतिशय सुंदर आणि भव्य आहेत, खूपच सुंदर आहे. तर आता आपण आत जाऊन पाहूया महादरवाजा. मित्रांनो, आपण किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच महाद्वारामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि हे आहे किल्ल्याचं महाद्वार. मित्रांनो, हे किल्ल्याचं महाद्वार आहे. महाद्वाराच्या या कमानीच्या वरच्या बाजूला 2 कमळ पुष्प आपल्याला कोरलेले दिसत आहेत. त्याच्यावर शरभाकृती आहेत. या ठिकाणी एक शरभाकृती आहे, या ठिकाणी एक शरभाकृती आहे. शरभांच्या 4 पायांच्या खाली आपल्याला हत्तींची शिल्प पाहायला मिळत आहेत. आणि सर्वात वरची जी पट्टी आहे त्याच्यावर सुद्धा अतिशय सुंदर असं नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळतं. खूप सुंदर आणि मजबूत असं बांधकाम आपल्याला पाहायला मिळते. दरवाजाच्या मुख्य उंबऱ्याच्या खाली आतील पाणी बाहेर वाहून काढण्यासाठी जागा ठेवलेली दिसते. तर आता आपण महादरवाज्यातून आतमध्ये प्रवेश करूया. दरवाज्यातून आत आल्यानंतर आपल्याला दरवाजाच्या दोन्ही बाजूला आतमध्ये पहारेकऱ्यांच्या देवड्या पाहायला मिळतात. एक या बाजूला आहे, दुसरी या बाजूला आहे. दरवाजाला आतून लॉक करण्यासाठी दोन्ही बाजूला आपल्याला इथं आडना सरकवण्यासाठी होल दिलेले दिसत आहेत. किल्ला दरवाजा जर आपण वरून पाहिला तर अतिशय मजबूत अवस्थेत आजही आहे. आत प्रवेश केल्यानंतर रायगडवरच्या महादरवाजाप्रमाणेच हा सुद्धा गोमुखी आकाराचा दरवाजा आहे. आत आल्यानंतर आपण थेट सरळ न जाता आपल्याला डाव्या बाजूला वळायला लागते. डाव्या बाजूला वळताना पूर्णपणे वळण घेऊनच आपण वर किल्ल्याकडे प्रवेश करतोय. बरेच जण म्हणतात की हा महादरवाजा रायगडाची प्रतिकृती आहे, पण मला तसं वाटत नाही, कारण हा किल्ला रायगडाच्या आधीचा आहे. त्यामुळे या किल्ल्याचा महाराजांनी विचार केलेला आहे. कदाचित इथली पाहणी करून गेल्यानंतर त्यांनी अशाच प्रकारचा दरवाजा रायगडाला तयार केला असावा. वर आल्यानंतर दरवाजाच्या वरील भागावर जाण्यासाठी या 2 ठिकाणी पायऱ्या तयार केलेल्या आपल्याला दिसत आहेत. आणि ही दरवाज्यातून खाली जाणारी म्हणण्यापेक्षा खालून वर येणारी ही वाट आहे. महादरवाज्यातून आत आल्यानंतर आपण या बाजूनं असं वळण घेऊन वर येतो.
आत्ता आपण महादरवाजाच्या वरच्या भागात आहे आणि ही आपल्याला खालून वर किल्ल्यावर येणारी वाट पाहायला मिळते. या बाजूला सुद्धा थोडा खंदक खोदलेला आहे आणि इथं बुरुजाचं बांधकाम केलेलं आहे. खाली कोरीव काम आहे. खालचा जो बेस आहे तो पूर्ण कातळाचा आहे आणि त्याच्यावर हे बुरुजाचं बांधकाम केलेलं दिसतंय. समोर जर पाहिलं आपण तर ही पूर्ण तटबंदी इकडं अशी पाहायला मिळते आपल्याला. तशीच तटबंदी या बाजूला सुद्धा आपल्याला पाहायला मिळते. या तटबंदीवर जाण्यासाठी या दरवाजाच्या वरील भागावरूनच हा पायरी मार्ग आहे. या ठिकाणी आपल्याला एक पाण्यासाठी दगडाचं बनवलेलं छोटंसं भांडं पाहायला मिळतं आहे. महादरवाज्यातून वर आल्यानंतर या ठिकाणी एक चौकीवाजा बांधकाम आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि या बांधकामाच्या बाजूने इकडं समोरची आपल्याला किल्ल्याची तटबंदी पाहायला मिळते. तर आता आपण महाद्वार पाहून झाले. महाद्वारातून वर आलो आहे. आता आपण पुन्हा किल्ल्यावर श्री भोराई देवी मंदिराकडं जात आहोत. या किल्ल्याचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे याचा जो महादरवाजा आहे हा सुद्धा किल्ल्याच्या उंचीच्या बराच खाली उतरून आल्यानंतर हा महादरवाजा आहे. अशाच पद्धतीची रचना महाराजांनी रायगडासाठी सुद्धा वापरलेली. रायगडाचा सुद्धा महादरवाजा जर पाहिला आपण तो सुद्धा किल्ल्याच्या बऱ्याचशा खालच्या भागामध्ये आहे. त्यामुळं या किल्ल्यावरच्या काही ज्या वास्तू आहेत त्यांचं बऱ्याच वास्तूंची रचना त्यांनी रायगडासाठी वापरलेली आहे. तर आपण आता भोराई मंदिर पाहिलं आहे. तिथून आपण मधल्या रस्त्याने इकडं आलो आहे. तो रस्ता आहे तो सरळ राजवाड्याकडे आणि चित दरवाजाकडे जातो. आपण या मधल्या रस्त्याने इकडं आलो आहे. आपल्या समोर इथं दिसत आहेत दारुगोळा कोठार. आता ही ओळीनं 1, 2, 3 इथं झाडात एक चौथा आहे. तर या ठिकाणी या झाडांमध्ये इथं कोठार दिसते भलं मोठं. तिकडं त्या अडचणी या ठिकाणी दारुगोळा कोठार असा एक बोर्ड लावलेला दिसतोय. तर आता आपण आतील रचना कशी आहे ती पाहून घेऊया. तर आपण आतमध्ये जर पाहिलं तर हे असं संपूर्ण एक संधाचं रिकामं कोठार आपल्याला पाहायला मिळतंय आणि ठिकठिकाणी याला असे लाकडी खांब उभे करण्यासाठी जागा दिलेली आहे. याला 2 छिद्रसुद्धा आहेत. या ठिकाणी सुद्धा आहेत. तेवढीच तिकडं काही छिद्र नाहीत. या देवळ्या दिलेल्या आहेत तिथं. आता या दारुगोळा कोठार देवळीचं प्रयोजन काय असेल ते माहीत नाही. या ठिकाणी सुद्धा तसंच आहे. काही जण असाही अंदाज लावतात की हे दारुगोळा कोठार नसून हे धान्याचं कोठार असू शकतं. या कोठाराच्या बाहेरच्या बाजूला ही एक याची बाउंड्री आहे. बाहेर सुद्धा खांब उभं करण्यासाठी आपल्याला खाचा केलेला दिसते तिथं पूर्ण बघा ह्या. आणि इथं सुद्धा पूर्णपणे लाकूड आत सारण्यासाठी जागा दिलेली आहे. याचा अर्थ पूर्वी इथं सुद्धा बाहेरच्या बाजूला एखादं बांधकाम असू शकतं. त्यामुळं हे दारुगोळा कोठार आहे की दुसरी काय इमारत सांगते नाही. अशीच ही 1, 2, 3 आणि या झाडीमध्ये चौथं कोठार आहे. ची कोठारं आपली पाहून झालेली आहेत. पुढं आता आपण जाणार आहोत टकमक टोकाकडे. रायगड राजधानी करण्यापूर्वी किंवा रायगड राजधानीसाठी बांधण्यापूर्वी सुधागडची पाहणी झाली होती आणि या किल्ल्याला सुद्धा राजधानी करायची का सुद्धा विचार झाला होता. पण या किल्ल्यापासून आजूबाजूचे जे डोंगर किल्ले आहेत ते थोडेसे कमी अंतरावर आहेत. त्यामुळे किल्ल्याचा धोका लक्षात घेता आणि याची सुरक्षितता लक्षात घेता कदाचित हा त्यांनी विषय टाळला असेल इथं राजधानी घेण्याचा आणि ती राजधानी रायगडावर नेली. आणि दुसरी गोष्ट रायगडाचा घेरा या किल्ल्यापेक्षा सुद्धा फार मोठा आहे. ते एक कारण असू शकतं. आता आपण टकमक टोकाकडे निघालो आहे आणि इथून दिसणारे किल्ले पुन्हा एकदा तुम्हाला दाखवतो. समोर हा जो छोटा चुळका आहे तो आहे किल्ले घाणगड. हा समोर दिसतो तो आहे किल्ले तैलबैला. दारुगोळा कोठार क्रॉस करून म्हणजे कोठारांच्या मधून आपल्याला पुढं यायचे सरळ रस्त्यानं चालत. एक साधारण 5 मिनटं पुढं चाललो आहे अजून. पुढं आल्यानंतर एक डोंगराचा सुळका असा पुढं गेलेला आहे. त्याच्यावरून थोडंसं पुढं आपल्याला चालत जायचं आहे. या किल्ल्याचा वरचा जो विस्तार आहे किंवा पसारा म्हणतो खूप मोठा आहे. तुम्हाला सांगतो आपण सकाळी जाताना इकडनं खालनं चढून गेलो आहे. सकाळी जो तुम्हाला पूर्वेकडील बुरुज दाखवला चिलखती बुरुज तो इथं आहे समोर. हा आपण तिकडनं पुन्हा वर चढून असंच इकडनं पुढं गेलो आहे किल्ला पाहत पाहत.
तो एक जुन्या वाड्याचे अवशेष आहेत ते इथं पाहिले होते. आता काही जण म्हणतात ते धान्य कोठार आहे. आता नक्की माहीत पुढं जाऊन पूर्ण भोराईदेवी मंदिर महादरवाजा करून दारुगोळा कोठार करून पुन्हा या सोंडीला पुढे यायचं आपल्या ह्या डोंगराला. आणि या डोंगराच्या सोंडीवर थोडंसं पुढं खाली उतरल्यानंतर आपल्याला टकमक टोक पाहायला मिळते. हा जर किल्ला तुम्हाला व्यवस्थित पाहायचा असेल तर पूर्ण दिवसाचा वेळ काढून तुम्हाला यावं लागेल. किल्ल्याचा विस्तार खूप मोठा आहे आणि तशी ठिकाणं सुद्धा पाहण्याची सुद्धा आहेत चांगली आणि ती लांब लांब आहेत. त्यामुळे पूर्ण दिवस आपला जातो इथं. आणि तसे जर एखाद्या किल्ल्यावर आपण गेलो शक्यतो पूर्ण किल्ला पाहूनच आपण माघार गेलेलं बरं. या किल्ल्यावरील टकमक टोकाकडे येऊन पोचलेलं आहोत. बरेचसे लोक जास्त चालायला लागते म्हणून इकडे येत नाहीत. जसं रायगडाचं टकमक टोक आहे तसं या किल्ल्याचं हे टकमक टोक आहे. इथून खाली स्ट्रेट कडा आहे. खाली ज्यांना कडेलोटाची शिक्षा द्यायची त्यांना या टोकावरून खाली पोत्यात घालून खाली त्यांचा कडेलोट करत असत. खालचं दृश्य दाखवतो. समोर आता आपल्याला हा किल्ल्याच्या चित दरवाज्यातून वर आल्यानंतर जो पूर्वेकडचा बुरुज आपण पाहिला होता तो बुरुज इथून स्पष्ट आपल्याला पाहायला मिळतोय. मग आता आपल्याला खाली जाण्यासाठी हा डोंगर पूर्ण वर चढून जाऊन फिरून आपल्याला इकडनं परत खाली उतरायचं. या ठिकाणी जाऊन इथं चित दरवाजा आहे. तर या किल्ल्याचं शेवटचं आपला ठिकाण म्हणजे टकमक टोक तुम्हाला दाखवले. माझं सुद्धा पाहून झालंय. तर आता या किल्ल्याचा हा व्हिडिओ आपण इथेच थांबवतोय. कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून या संपूर्ण किल्ला लोकांना पाहता येईल. तर पुन्हा भेटूया आपल्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.